Okay, good morning. Good morning, sir. Good morning, sir. Yes, good morning. Good morning, sir. Okay, so last lecture we have started the components of superstructure. So we have covered 10 components of superstructure. Now next component of superstructure, that is the beam. Okay, so the beam, if you see the image or picture, these are the beams. If you see here, these are the cross members each other. These all are act as a beam. Or if you see the second picture, these are the beams की ज्या beam वरती slab rest असतो. Beam कोणते असतात? तर हा जो स्लॅबचा पोर्शन दिसतो तुम्हाला, हा पोर्शन, हा स्लॅबचा पोर्शन आहे. हा पोर्शन कशावरती रेस्ट आहे? तर बीम वरती रेस्ट आहे. आणि परत बीम कॉर्नरला जाऊन कॉलम वरती रेस्ट असतात आणि कॉलम परत फुटिंग वरती आणि फुटिंग सॉइल वरती रेस्ट असतात. So what is beam? So these are a horizontal structural member of a building. Building मधले हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर. स्ट्रक्चरल मेंबर म्हणजे काय? तर स्ट्रक्चरल मेंबर म्हणजे ज्या मेंबर वरती लोड येतो अशा मेंबरला स्ट्रक्चरल मेंबर म्हणतो आपण, की जो लोड घेण्यासाठी आपण प्रोव्हाइड केलेले असतात. वरच्या त्याच्यावरचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा लोड ज्या मेंबर वरती येतो त्या मेंबरला आपण स्ट्रक्चरल मेंबर म्हणतो. मग बीम हा एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर आहे की नाही? हॉरिझॉन्टल स्लॅब, हा स्लॅबच्या खाली ज्या बीम्स असतात आहे का घरात मध्ये? बघा तुम्ही पाहू शकता भिंतीच्या लाईन मध्ये असतात त्याच्या खाली आपण भिंती कन्स्ट्रक्ट करतो, वॉल कन्स्ट्रक्ट करतो बीमच्या एक्झॅक्ट खाली. आता तुम्हाला जर आरसीसी घर स्लॅब असेल, तुमचं आरसीसीचं जर बिल्डिंग असेल तर तुम्हाला बीम भिंतीच्या खाली असणार आहे. मग एखाद्या वेळी कॉर्नर दिसू शकतो त्या बीमचा, पर्टिक्युलर बीमचा, ह्याच्या खालीच तुमच्या वॉल्स असतात. मग these are horizontal structural member of a building. So what is the function of this beam? कशासाठी हे बीम आपण प्रोव्हाइड करतो? To support the floor and transfer their load to the column. To support the floor. फ्लोअर म्हणजे हा स्लॅब, हा फ्लोअर आहे, याच्यावरती आपण टाइल्स टाकतो वरच्या फ्लोअरच्या, आणि हा वापरण्यासाठी वावरण्यासाठी हा स्लॅब म्हणजे एक फ्लोअर असतो. खालच्या फ्लोअरला हे छत असतं, पण वरच्या फ्लोअरला काय असणार आहे? हा तर हे फ्लोरिंग ज्याच्यावरती ते वावरतात. याच्या वरच्या मजल्यावर गेलो, आता हा स्लॅब तुम्ही घ्या, जर आपण इथं खाली या स्लॅबच्या खाली जर वावरत असेल तर हे छत झालं. पण या स्लॅबच्या वर जर आपण गेलो तर वरच्या फ्लोअर साठी हे काय? त्यांचं फ्लोरिंग आहे. म्हणजे या फ्लोरिंग वरती ते वावरतात, राहतात किंवा वस्तू ठेवतात, बेड असतो. तर हा वरच्या फ्लोअर साठी फ्लोअर झाला आणि खालच्या फ्लोअर साठी छत झालं. सो टू सपोर्ट दी फ्लोअर, बघा, म्हणजे हा जो फ्लोअर आहे, हा स्लॅब आहे, या स्लॅबला फ्लोअरला सपोर्ट करायचं काम कोण करतंय? तर बीम करतात. अँड ट्रान्सफर देअर लोड टू दी कॉलम. मग या बीम परत कुठं अटॅच असतात? तर कॉलमला. म्हणजे इथं जर कॉलम असेल तर अशा हॉरिझॉन्टली बीम असतात, आणि या हॉरिझॉन्टल बीमला मी अशा पद्धतीनं कॉलम स्लॅब असतो. मग हा झाला स्लॅब, ही झाली तुमची बीम, आणि बीम परत या कॉलम वरती असते, कॉलम परत फाउंडेशन वरती. सो अशा पद्धतीनं आपण स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग असं फ्रेम्ड स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो. सो बीमचं फंक्शन काय आपण पाहिलं? टू सपोर्ट दी फ्लोअर, म्हणजे या स्लॅबला सपोर्ट करायचं काम बीम करतात, आणि स्लॅबचा लोड आहे तो कॉलमवर ट्रान्सफर करण्याचं काम बीम करतात. तर कोणकोणतं मटेरियल वापरतो आपण? तर मटेरियल आपण बीम साठी टिंबर, स्टील, आरसीसी, म्हणजे वुडनच्या सुद्धा बीम वापरू शकतो. म्हणजेच आपली जुनी घरं पाहिली असतील, काही जर खेड्यातील रुरल भागातील मुलं असतील तर त्यांनी जुनी घरं पाहिली असतील, की जी धाब्याची घरं म्हणतो आपण, की ज्या वुडनचे सपोर्ट्स असतात, लाकडी तुमचे वासे मराठीमध्ये म्हणतो आपण. माळवत म्हणते सर. काय? वाडा जुना वाडा. तेच वाड्यामध्ये पण त्या घराला माळवत म्हणते सर आमच्याकडे. काय म्हणतात? माळवत म्हणतात. हा, ठीक आहे. माळवत. हा, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं जी घरं आहेत त्या घराला मग त्या आपण त्या लाकडी जे
बीम असतात त्याला आपण वासही म्हणतो. मग अशा पद्धतीनं जे काय बीम्स आपण वुडनचेही प्रोव्हाइड करू शकतो की जे जुन्या घरांना वापरले जायचे. स्टीलचेही बीम हॉरिझॉन्टल आय सेक्शन, अशा पद्धतीचं जे आय सेक्शन असेल किंवा चॅनल सेक्शन असेल तर स्टीलचेही आपण बीम प्रोव्हाइड करू शकतो. आणि आरसीसी हे दिसतात ते कशाचे आहेत, आरसीसी आहेत, म्हणजे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट की ज्याच्यामध्ये स्टील आहे आणि कॉन्क्रीट आहे. सो टिंबर, स्टील आणि कॉन्क्रीट हे मटेरियल यूज करून आपण या बीम कन्स्ट्रक्ट करतो. ओके, टाइप्स ऑफ बीम. बीमचे टाइप्स आहेत सिम्पली सपोर्टेड बीम अँड फिक्स्ड बीम. आता सिम्पली सपोर्टेड बीम आणि फिक्स्ड बीम याचं डिटेल स्टडी सगळा तुम्हाला फायनल इयर इंजिनिअरिंग मध्ये आहे. याचं डिझाईन करत असताना सिंपल सपोर्ट म्हणजे काय असतो आणि फिक्स्ड सपोर्ट म्हणजेच काय असतो तर तुम्ही आता मेकॅनिक्स मध्ये पाहिलंच असेल. दिस इज विच टाइप ऑफ सपोर्ट. मेकॅनिक्स मध्ये झालं की नाही बीमचं. हे जे स्केच काढले ही कुठल्या टाइपची बीम आहे माहित आहे, नाही माहित. सिंपल सपोर्ट बीम. सिंपल सपोर्ट आहे. सिम्पली सपोर्ट म्हणजे जस्ट ही हॉरिझॉन्टल बीम या सपोर्ट वरती रेस्ट आहे. आणि जर फिक्स्ड म्हणलं तर दोन्ही बाजूला त्याचे एंड फिक्स असतात. म्हणजे ही जर बेंड झाली तर या सपोर्टला काही होत नाही, सेंटरलाच बेंड झाली तर होते. आणि ही बीम बेंड झाली तर फक्त सपोर्ट सोडत नाही पण पूर्णपणे सपोर्ट पासून अशी बेंड होते. एवढी बेंड होत नसते, स्लाइटली डिफ्लेक्शन होत असतं काही एमएम मध्ये की जे आपल्याला दिसतही नसतं. सो अशा पद्धतीनं दिस इज सिम्पली सपोर्टेड बीम अँड दिस इज फिक्स्ड बीम. गॉट इट. सो या पद्धतीच्या दोन टाइपच्या बीम्स अवेलेबल असतात. त्यानंतर मटेरियल हे वापरलं आणि फ्लोअरला सपोर्ट करण्यासाठी आणि कॉलमवर लोड ट्रान्सफर करण्यासाठी आपण बीम वापरतो. आणि दिस इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर. गॉट इट एव्हरीवन. येस सर. हो सर. येस सर. जनरली आता आपण आरसीसी मेंबर म्हणून या बीमचा वापर करतो. आरसीसी मध्ये जास्तीत जास्त वापर होतो. ओके, नेक्स्ट इज दी स्लॅब. पाहिला आहे सर्वांनी स्लॅब. हो सर. कोणीच असं नसेल आपल्या, किती आता आपण 66 स्टुडंट आहोत क्लासमध्ये. तुम्ही 66, मी 67 आपण. तर कुणालाही स्लॅब माहित नसेल असं नसेल कोण. सर्वांनी पाहिलेलं आहे आरसीसी स्लॅब. सो दीज आर हॉरिझॉन्टल सरफेसेस सपोर्टेड ऑन बीम्स अँड कॉलम्स. हा एक असा लॉंग असा एका रूम वरचा आपण पाहिलेला आहे हॉरिझॉन्टल स्लॅब आहे. हा त्याची अशी एवढी थिकनेस असते या स्लॅबची. आणि हा स्लॅब परत त्याच्या खाली बीम असते. याच्या खाली अशा बीम असतात आणि परत बीम फायनली कुठे रेस्ट असतात तर या कॉलम वरती रेस्ट असतात. इथं कॉलम्स असतात. सो अशा पद्धतीने आपलं हा स्लॅब, ह्या बीम्स, मग ह्या हा स्लॅब काय करतो, या बीम वरती रेस्ट असतो आणि या बीम परत या कॉलम वरती रेस्ट असतात. मग कॉलम परत फाउंडेशन वरती असतो. तो लोड खाली वर्टिकली ट्रान्सफर होत असतो. So this is the our frame structure. So these are horizontal surfaces. आहे ना horizontal surface slab supported on beams. या बीम वरती सपोर्ट असतो and columns. So what is function of slab? Provide space for occupant to live. Provide space. हा स्पेस आहे की नाही? आहे की नाही हा स्पेस स्लॅब वरचा? सो ऑक्युपंट टू लाईव्ह म्हणजे जे या फ्लोअर वरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत किंवा पीपल आहेत की जे याच्यावरती राहतात त्यांच्यासाठी ऑक्युपंट जागा म्हणून आपण काय करतो, एक स्पेस अशी प्रोव्हाइड करतो. दॅट इज दी फंक्शन ऑफ दी स्लॅब. डिस्ट्रीब्युट्स लोड ऑफ फ्लोअर युनिफॉर्मली इट टू दी कॉलम्स. मग या फ्लोअरचा जो लोड आहे म्हणजे या एरियावरती तुम्ही कब्बर्ड ठेवला असेल, या एरियावरती तुमचा सोफा सेट असेल, या एरियावरती तुमचे घरातल्या आणखी काही वस्तू ठेवल्या असतील, टेबल असेल आणि या एरियावरती तुम्ही काहीतरी बसत असाल, वावरत असाल, तो असा सगळा एरिया आहे. तो एरिया कसा डिवाइड होतो युनिफॉर्मली टू दी कॉलम्स. म्हणजे इकडचा
आता समजा आपण याला स्क्वेअर मध्ये डिवाइड केलं तर या एरियाचा लोड कुठे जाणार, या कॉलम वरती. या एरियाचा लोड कुठे जाणार, या कॉलम वरती. या एरियाचा लोड कुठे जाणार, या कॉलम वरती. आणि इकडचा या कॉलम. म्हणजे युनिफॉर्मली 4 कॉर्नरच्या 4 कॉलम वरती लोड काय होतो, ट्रान्सफर होतो स्लॅबचा, आणि तो ट्रान्सफर केला जातो. गेटिंग इट? येस सर. Yes, sir. म्हणजे हा स्लॅब असेल तर या 4 कॉर्नरला 4 बीम आणि 4 कॉलम्स आहेत. म्हणजे आपण या फ्लोर वावरत असताना जो काय युनिफॉर्मली लोड आहे तो या सगळ्या कॉलम वरती ट्रान्सफर केला जातो. दॅट इज द स्लॅब. इट ऍक्ट ऍज अ फ्लोअर फॉर मल्टी स्टोरेड बिल्डिंग. मल्टी स्टोरेड बिल्डिंग साठी फ्लोअर म्हणून ऍक्ट होतं, की जसं सांगितलं मी, आपल्या वरती स्लॅब असेल तर ते छत म्हणून आपलं होतं. आणि जर आपण त्या स्लॅबवर दुसऱ्या मजल्यावर गेलो तर तो स्लॅब खालच्या मजल्यासाठी छत असेल तर वरच्या मजल्यासाठी फ्लोरिंग होतं, फरशी असते वरती. आपण बरोबर आहे ना, पाहिलंय का? Yes, sir. हा. मग खालच्या वरच्या मजल्यासाठी ते फ्लोरिंग होतं, त्याच्या वरच्या मजल्यावाल्यांना खालच्या मजल्याचा जो छत आहे तो फ्लोरिंग होतं. सो इट ऍक्ट ऍज अ फ्लोअर. फ्लोअर म्हणजेच फ्लोरिंग, की ज्याच्यावरती आपण वावरतो. मग तो स्लॅब एका मजल्यासाठी फ्लोअर होऊ शकतो आणि एका मजल्यासाठी छत होऊ शकतो. ओके. सो द मटेरियल आरसीसी स्लॅब हा जनरली कशाचा असतो, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट मटेरियलचा असतो, की जिथं रिइन्फोर्स स्लॅब मध्ये रिइन्फोर्स वापरलं जातं आणि त्याच्यापासून तो बनवलेला असतो. सो गॉट इट अबाउट स्लॅब? समजलं Yes, का sir. सर्वांना? सोपं आहे. हॉरिझॉन्टल सरफेस असलेला एक एरिया आहे की जो बीम वरती सपोर्ट असतो कॉलम वरती. फंक्शन काय, तर फ्लोअर वरचा जो आपला लोड आहे, मग तो किचन मधला असेल, बेडरूम मधला बेडचा असेल, कपाटाचा असेल, किंवा हॉल मधला सोफा सेट असेल, किंवा आपण बसलेलो असेल, त्याचा सगळा लोड आहे तो युनिफॉर्मली कॉलम वरती ट्रान्सफर करायचं काम कोण करतंय, स्लॅब करतोय. आणि तो फ्लोअर म्हणून ऍक्ट होतोय. Okay, if you see here picture of slab, अशा पद्धतीचं हे रेनफोर्स आहेत बघा, स्लॅब मधले दाखवलेत आहे का. हे स्लॅब मधलं स्टील आहे आणि एवढ्या जाडीचा तुमचा काय हा स्लॅब आहे. आणि हा कशावरती रेस्ट आहे, इथं बघा बीम आहेत या खाली, दिसतात का? तर अशा पद्धतीनं हा बीम वरती स्लॅब रेस्ट असतो. सो इट इज अ टॉप मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. बरोबर आहे. आपलं फक्त ग्राउंड फ्लोअर असेल तर सगळ्यात टॉपचा पार्ट कोणता असतो, Slab. स्लॅब असतो. स्लॅब हा टॉप मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग जर सिंगल स्टोरेड असेल तर. आणि लास्ट जरी 30 स्टोरेड बिल्डिंग असेल तरी सुद्धा स्लॅब हाच टॉप मोस्ट पार्ट असेल, बट प्रत्येक फ्लोअरला स्लॅब असतो त्या केसमध्ये. ओके. अगेन वन मोर, प्रोटेक्ट अगेन्स्ट द सन, विंड, रेन अँड स्लो. जर सिंगल स्टोरेड बिल्डिंग असेल तुमची तर त्या सिंगल स्टोरेड बिल्डिंगला स्लॅब हा सन पासून, विंड पासून, रेन पासून, स्नो पासून प्रोटेक्ट करण्याचं काम आपल्याला करतो. बरोबर आहे ना. छत नसेल तर काय होईल, होईल का या गोष्टीपासून प्रोटेक्शन आपल्याला, सन, विंड, रेन? नाही होणार. हा, समजतंय ना? आवाज येतोय का सर्वांना माझा? हो हो सर. सर, येतो तुमचा आवाज जरा येतो. मला कमी येतोय. येतोय सर. येतोय ना. ओके. सो मटेरियल, कोणकोणतं मटेरियल आपण वापरू शकतो ऍज अ फ्लोरिंग, म्हणजे टॉप मोस्ट पार्ट म्हणून? कंट्री टाइल्स, म्हणजे या स्लॅब वरती फ्लोरिंग म्हणून जर आपण वापरायचं म्हटलं, या स्लॅब वरती आपण दुसरा फ्लोअर असेल तर याच्यावरती कंट्री टाइल्स, मंगलोर टाइल्स, एस्बेस्टॉस सीट, आयर्न सीट, आरसीसी. म्हणजेच जर आपण, जस्ट मिनिट, this is RCC slab, actually roof. Okay, बरं.
हे कॉपी डबल कॉपी झालेली आहे स्लाइड. फंक्शन तेच आहेत, हा स्लॅब, पण तरी म्हटलं हे रूपची स्लाइड आहे. रूप म्हणजे पण टॉपमोस्ट पार्टच असतो आणि स्लॅब हा टॉपमोस्ट पार्टच असतो. रूपला मराठीत आपण बोलतो छत, आणि स्लॅब हा सुद्धा एक छतच आहे किंवा ऍज अ फ्लोरिंग म्हणून ऍक्ट होतो. तर दोन्हीचं फंक्शन एकच आहे. फक्त आता हा स्लॅबचा पार्ट झाला, इथंच हे थांबू. पुढचा कंपोनंट दॅट इज द रूफ. सो रूफ इज द टॉपमोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. मग तो रूफ म्हणजे आरसीसी स्लॅब ही असू शकतो. ओके, रूफ, फ्लोअर अँड स्लॅब. आपण 3 वर्ड पाहिले बघा. फ्लोअर, स्लॅब अँड रूफ. फ्लोअर म्हणजे काय, तर जिथं आपण ज्या एरियावरती आपल्या वस्तू ठेवतो, आपण मूव्ह होतो, त्याला आपण फ्लोअर म्हणतो. बघा शब्द वेगवेगळे आहेत. स्लॅब, स्लॅब हा छत म्हणूनही ऍक्ट होतो आणि फ्लोअरला सपोर्ट म्हणूनही ऍक्ट होतो. ऍज अ फ्लोअर म्हणून सुद्धा स्लॅब ऍक्ट होतो. म्हणजे हा स्लॅब असेल तर याच्यावरती जर आपण वरच्या फ्लोअरला फरशी टाकली तर आपण या फ्लोअरला आपण वावरतो की नाही. इथं आपला सोफा सेट असेल, या ठिकाणी बेड असेल. म्हणजे स्लॅब वरती आपण वरच्या फ्लोअरला जर जात असेल तर स्लॅब हा फ्लोअर म्हणून ऍक्ट होतो, आणि खालच्या फ्लोअरला असेल तर छत म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे 2 फंक्शन स्लॅब करतो. आणि रूफ, रूफ इज अ टॉप मोस्ट, सगळ्यात टॉपचं जे फ्लोअर आहे, दिस ऍक्ट ऍज अ रूफ. सगळ्यात टॉपचा फ्लोअर हा रूफ ऍक्ट होतो. मग व्हॉट इज फंक्शन, प्रोटेस्ट अगेन्स्ट सन, विंड, रेन अँड स्लो. आता इमेज पाहताय तुम्ही, या ठिकाणी स्लॅब ही असू शकतो. जसं आता हे कौलारू घर दिसतंय त्या पद्धतीनं रूफला म्हणजे टॉपला स्लॅब ही असू शकतो. आपले ग्राउंड फ्लोअर जे असतात, ज्यांचं आता आरसीसी घर आहे, त्यांचा एकच फ्लोअर असेल, त्यांना स्लॅब हा टॉप फ्लोअर असू शकतो. म्हणजे ते रूफ झालं तुमचं. मटेरियल, कंट्री टाइल्स, मंगलोर टाइल्स, ऍस्बेस्टॉस सीट, आयर्न सीट, म्हणजे आरसीसी. म्हणजे रूफ हे कोणत्या मटेरियलचं बनलेलं असू शकतं. मंगलोर टाइल्स म्हणजे काय, कौलारू घर पाहिलेत का सर्वांनी. येस येस सर. ऍस्बेस्टॉस सीट म्हणजे एसी सीट, ऍस्बेस्टॉस सिमेंटच्या सीट म्हणजे पत्रा. कसला पत्रा, की जो आपला आयर्नचा नव्हे, दुसरा सिमेंट कॉन्क्रीटचा पत्रा पाहिलाय का सिमेंटचा. हो सर. फुटतो बघा, आपण जर त्याच्यावर मारलं तर खळकन असा फुटतो पत्रा तो. येस सर. हा, सेम आपल्या आयर्न सीट सारखाच, म्हणजे आपल्या साध्या पत्र्यासारखाच असतो, पण तो सिमेंटचा पत्रा असतो. म्हणजे ऍस्बेस्टॉस सीट म्हणजे काय, सिमेंटचा पत्रा. आयर्न सीट म्हणजे काय, तर आपण जो आता रेग्युलर जो सगळेजण पत्रा म्हणतो, आपण वापरतो, त्याला आपण आयर्न सीट म्हणतो. एसी सीट अँड आयर्न सीट. आणि आरसीसी, मग स्लॅब आला आरसीसी म्हणजे. तर एवढ्या पद्धतीचे मटेरियल्स आपण रूफला वापरतो, म्हणजे टॉपमोस्ट पार्ट जो असतो त्यासाठी आपण वापरतो. टाइप्स, कोणकोणत्या टाइपचे रूफ असतात. फ्लॅट, फ्लॅट म्हणजे स्लॅबचं झालं. पिच्ड, स्लोपिंग कवर्ड, पिच्ड म्हणजे या पद्धतीचं. स्लोपिंग कवर्ड म्हणजे या पद्धतीचंच पिच्ड, किंवा मंगलोर टाइल्स वापरलेलं म्हणजे कौलारू घर किंवा पत्र्याचं घर, त्याला आपण पिच्ड म्हणू शकतो. किंवा कर्वड, पत्राचा ही शेप आपण कर्वड असू आहे ना, कर्व अशा पद्धतीचा आपला व्ही शेप मध्ये पत्रा असतो. किंवा करोगेड म्हणजेच अशा पद्धतीचा हे पत्रा आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे की नाही. हो सर. हा, म्हणजे हे पिच्ड, स्लोपिंग, कर्वड अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण रूप तयार करू शकतो. आता हा स्लोप आहे, स्लोपिंग. जर यालाच कर्व शेप दिला असला तर तो कर्वड झाला. हा म्हणजे पिच झाला तुमचा. फ्लॅट म्हणजे आरसीसी स्लॅब झाला. सो रूफ इज द टॉपमोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग विच ऍक्ट ऍज अ प्रोटेक्शन फॉर द सन, विंड, रेन अँड स्नो. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आपण
मटेरियल रूफ कव्हरिंग म्हणून वापरतो. मग कौलारू म्हणजे मंगलोर टाइल्स, आस्बेस्टॉस सीट म्हणजे पत्र्याचं शीट किंवा सिमेंटचे पत्रा किंवा आयर्नचा पत्रा किंवा आरसीसी स्लॅब अशा पद्धतीचे आपण मटेरियल रूफ म्हणून वापरतो. गॉट इट एव्हरीवन? हो ओके. सर. येस सर. देन पॅरापेट वॉल. आता बघा आपण खालून वरतीपर्यंत टॉप पर्यंत चाललेलं आहे, एक कंपोनंट पाहत. सो पॅरापेट वॉल, as we have discussed, what is parapet wall? This is the parapet wall. हे दिसते का? स्लॅबच्या वरती असते ते हा, छोटी. स्लॅबच्या वरती कमरे एवढ्या उंचीची जी काय आपण छोटी भिंत बांधलेली असती एक्सटेरियर पेरिफेरी मध्ये, एक्सटर्नल साइडला. इंटरनल आहे का कुठे मध्ये? नाहीये. इट इज अ शॉर्ट वॉल constructed on the top of the slab roof. बघा, स्लॅब रूफच्या वरती एक शॉर्ट वॉल कन्स्ट्रक्ट केलेली असते की जी बिल्डिंगच्या पेरिफेरी मध्ये असते, म्हणजे एक्सटर्नल साइडला असते. पेरिफेरी म्हणजे एक्सटर्नल, मध्ये नसते. त्या वॉलला आपण काय म्हणतो? पॅरापेट वॉल. A short wall constructed on the top of slab roof of building in the periphery. पेरिफेरी मध्ये बिल्डिंगला स्लॅबच्या टॉप वरती कन्स्ट्रक्ट केलेल्या शॉर्ट वॉलला आपण पॅरापेट वॉल असं म्हणतो. ओके. थिकनेस इज 10 सेंटीमीटर टू 15 सेंटीमीटर अँड हाईट इज 1 मीटर टू 1.2 मीटर. 1 मीटर म्हणजे 3 फूट. कमरे एवढी उंची आपल्या 3 फूट असते जनरली. 10 सेंटीमीटर टू 15 सेंटीमीटर म्हणजे जी जाडी आहे, म्हणजे सिंगल विटेचं बांधकाम असतं. सिंगल विट म्हणजे ब्रिकचा साईज तुमच्या या पद्धतीची विट सर्वांनी पाहिलेली आहे ना? असते का अशी विट? हो सर. हो येस सर. सर. हा, मग ही विटची ही जी जाडी असते ती ही शक्यतो 9 सेंटीमीटर असते. विड्थ ही 19 सेंटीमीटर असते आणि उंची पण याची उंची पण 9 सेंटीमीटरच असते. म्हणजे 19/9/9 हा स्टँडर्ड साईज आहे ब्रिकचा तुमचा. काय? 19/9/9 सेंटीमीटर. दिस इज द स्टँडर्ड साईज. तुमच्या विटेचा हा स्टँडर्ड साईज आहे. पण मार्केटमध्ये हे 9च्या ऐवजी 10 सेंटीमीटर होतं, हे पण 9च्या ऐवजी 10 सेंटीमीटर असतं आणि हे 19च्या ऐवजी 20 सेंटीमीटर पर्यंत जातं. मग जर सिंगल विटची जर पॅरापेट वॉल बांधली म्हणजे एकच विट बसवायची, एकाच विट एकावर एकच लेअर, म्हणजे त्याच्या साईडला दुसरी विट नाहीये, एकच वीट पूर्णपणे सगळ्या डायरेक्शन मध्ये अशा पद्धतीने एकच वीट समोरासमोर ठेवत जायचं. दॅट इज दी 10 सेंटीमीटर थिकनेस. ही 9 सेंटीमीटर इकडून प्लास्टर केलं इकडून प्लास्टर केलं की ती 10 होते. 10 सेंटीमीटर. इथे लक्षात, त्याला सिंगल विट बांधकाम असं म्हणतात. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये सिंगल विट बांधकाम असं म्हणतात पॅरापेट वॉलला. आणि खालच्या वॉल असतात त्या डबल विटेच्या बांधकाम असतात. म्हणजेच डबल विट म्हणजे काय बघा, ही एक विट आहे, त्याच्या शेजारी दुसरी विट ठेवली जाते आणि याच्यामध्ये आपण काय भरतो? सिमेंट मॉर्टर भरतो. तसंच अजून अशा पद्धतीच्या विटा बसवतो आपण. हे असतं तर हे 9 इंचाचं बांधकाम असतं तुमचं. 9 इंचाचं. म्हणजे 9 इंचामध्ये काय होतं परत, हे 10 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर, मधला पार्ट इकडचा पार्ट असं 230 mm. ठीक आहे. हे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला परत डिटेल लागतंय, आता नाही आपल्याला लागत. पण 230 mm ची भिंत म्हणजेच त्याला 9 इंचाची भिंत म्हणतात. ओके. सो दिस इज दी पॅरापेट वॉल. किती उंची असते? 1 मीटर ते 1
1 to 1.2 मीटर हाईट असते. ही जी हाईट दिसते बघा, दिसते का हाईट? ही मी काढतोय स्केच मध्ये. येस सर. तुम्ही काय बोलत नाही, मला वाटतं मी खूप काहीतरी अवघड शिकवतोय असं वाटायला लागले, कारण का आपण सर्व पाहिलेलं आहे. ही जी हाईट दिसते स्लॅबच्या वरती 1 ते 1.2 मीटर उंचीची असते, म्हणजे साधारणतः 3 फूट ते 4 फूट उंचीची असते. मग आपल्या कमरेपर्यंत उंची 3 फूट किंवा थोडी त्याच्यापेक्षा 4 फुटापर्यंत असते. ते आपण टेरेसवर जाऊन सर्वांनी पाहिलेलं आहे. इमॅजिन करा तुम्ही, आज तुमच्या घरात नसेल तर बाहेरच्या कोणाच्या तर टेरेसवर जाऊन तुम्ही उभा राहिला असेल तर आपल्या कमरे एवढ्या उंचीची असते, कारण आपण त्या फ्लोअरवरून बाहेर पडू नये, कोलॅप्स होऊ नये, अशा पद्धतीसाठी ही वापरली जाते. सो फंक्शन काय? सेफ्टी. व्हॉट इज फंक्शन? टेरेसवरती तुम्ही गेला, बाय चान्स तुमचा जर तोल गेला तर तुम्ही काय बाहेर पडू नये, दॅट इज दी सेफ्टी. संरक्षणासाठी. संरक्षण, सेफ्टी पर्पज साठी आपण काय करतो? पॅरापेट वॉल कन्स्ट्रक्ट करतो. गॉट इट एव्हरीवन? इथं सेकंड स्केच बघू शकता बघा. या पद्धतीनं आपण या उंचीवरती, एवढ्या उंचीवरती आपण ही पॅरापेट वॉल कन्स्ट्रक्ट करतो. मग अशा पद्धतीनं तुम्हाला मी आपण सेक्शन मध्ये पाहिलं होतं कोपिंग. कोपिंग एक सगळ्यात टॉपचा कंपोनंट पाहिला होता बघा पॅरापेटच्या वरती, आठवतंय का? सेक्शन जो पाहिला होता, मग त्याच्यावरती अशा पद्धतीनं आपण कोपिंग करतो की जेणेकरून पावसाचं पाणी डायरेक्ट या भिंतीमध्ये मुरू नये म्हणून, ह्याच्यावरून इकडं आणि इकडच्या बाजूला निघून जावं. परत ते इथं मुरलं पाणी, कारण की विटाच्या भिंती असतात ह्या, याच्यामध्ये पाणी मुरलं तर परत ते खालच्या वॉलमध्ये पाणी मुरेल म्हणून कोपिंग केलं जातं. सो गॉट इट एव्हरीवन? ओके. नेक्स्ट कंपोनेंट is the steps and stair. All are familiar with this? माहित आहे ना सर्वांना स्टेप्स? किंवा त्याला आपण स्टेअर केस म्हणतो. स्टेअर केस म्हणजे जिना मराठीमध्ये, आणि स्टेप्स म्हणजे पायऱ्या. स्टेप्स म्हणजे पायऱ्या आणि स्टेअर म्हणजे किंवा स्टेअर केस म्हणजे जिना. व्हॉट इज स्टेप्स और व्हॉट इज स्टेअर? Steps and stair are meant to provided access between the level. Provided access between the layer means what? Or access between the layer म्हणजेच level, म्हणजेच एका फ्लोअर वरून दुसऱ्या फ्लोअरला जाण्यासाठी level. Level is nothing but ground floor level to first floor level, first floor level to second floor level, second floor level to third floor level जाण्यासाठी काय वापरतो आपण? ते काय आहे? नाही, स्टेप्स आहेत किंवा स्टेअर केस आहे. इंग्लिश मध्ये स्टेअर केस वर्ड आहे, मराठीमध्ये जिना म्हणतो. इंग्लिश मध्ये स्टेप्सला मराठीमध्ये पायरी म्हणतो. सो एका फ्लोअर वरून दुसऱ्या फ्लोअरला जाण्यासाठी व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन साठी, हे व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशनच आहे ना? आहे की नाही? व्हर्टिकलीच आपण जाण्यासाठी या वापरतोय. हॉरिझॉन्टल जाण्यासाठी कुठे स्टेपची गरज लागते का आपल्याला? नाही लागत. ओके, सो दिस इज दी स्टेप स्टॅयर. सो स्टेअर शुड बी प्रॉपरली लोकेटेड टू प्रोव्हाइड इझी ऍक्सेस अँड फास्ट सर्व्हिस टू दी बिल्डिंग. स्टेअर शुड बी प्रॉपरली लोकेटेड टू प्रोव्हाइड इझी access and fast service to the building. म्हणजेच आपल्याला बिल्डिंगला वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर इझी access, लोकेटेड टू प्रोव्हाइड इझी access, म्हणजे एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरला जायचं असेल, दुसऱ्या फ्लोअर तिसऱ्या फ्लोअरला जायचं तर इझी access साठी, आणि फास्ट सर्व्हिस टू दी बिल्डिंग. जेवढे काय स्टोरी आहेत त्या प्रत्येक स्टोरीला आपल्याला जर फास्ट सर्व्हिस, फास्ट पोहोचायचं असेल तर आपण काय करू शकतो? स्टेअरचा वापर करतो. त्याच्यापेक्षा फास्ट आणखी कशाचा वापर करतोय? त्याच्यापेक्षा फास्ट आणखी कशाचा वापर करू शकतो आपण वरती जाण्यासाठी? लिफ्ट. गुड, लिफ्ट. याच्यापेक्षा आपण फास्ट
व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन साठी लिफ्ट वापरतो. स्टेअर कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ स्टेप्स प्रोव्हाइडेड फॉर मुवमेंट बिलो द फ्लोअर. स्टेअर काय असते? स्टेअर केस कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ स्टेप्स आहेत ना. एक पायरी आहे का या ठिकाणी? एकापेक्षा जास्त स्टेप्स आहेत ना. Yes, sir. So more than one steps we can provide in the staircase. Staircase मध्ये आपण एकापेक्षा जास्त स्टेप्स प्रोव्हाइड करतो फॉर दी वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन. ओके. What material we can use for this stone, wood, RCC? पाहिलेत सर्वांनी. स्टील पण वापरतो इथं. स्टीलची स्टेअरकेस पण असते. दगडाच्या पायऱ्या पाहिलेत आपण, ज्या ग्राउंड लेवलला वापरतो. पाहिलेत की नाहीत? Yes. विटाच्या पायऱ्या, दगडाच्या पायऱ्या. गेलाय की नाही रायगडावरती कधी? येस. कुठल्याही फोर्टला गेला असेल, पाहिलेत की नाही? स्टेप्स, स्टोनच्या स्टेप्स आहेत की नाही तिथे सगळीकडे? हो सर. हा, मग माहीतच नसल्यासारखं सर्व असं बोलत चला. स्टेप्स ह्या स्टोनच्या वापरतो आपण. वुडनच्याही वापरतो. घरामध्ये आपण काही ठिकाणी जर लाकडी जिना असेल आतमध्ये तर वुडनचाही जिना वापरतो. आरसीसी तर आपण सर्वांनी पाहिले. कुठल्याही पब्लिक बिल्डिंग मध्ये आता जर गेलो आपण, तुमचं तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, की जिथं आपण आपल्याला ज्या काय आपल्या ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्टिव्हिटी असतील किंवा आपले डॉक्युमेंट रिलेटेड तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, इथं ज्यावेळी जातो तिथं आपल्याला ह्या सर्व गोष्टी कॉमनली पाहायला मिळतात, की ज्याचं घरामध्ये नसतील तरी तर या ठिकाणी तर आपल्याला पाहायला मिळतात. किंवा आता तुम्ही कॉलेजमध्ये आला, कॉलेजमध्ये पाहिले असेल. सो आरसीसी आणि स्टीलचा जिना पण पाहिलाय का सर्वांनी? येस सर. हा, स्टीलच्या प्लेट्स असतात. त्या प्लेट्स वरती आपण शॉपिंग सेंटर इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी जात असाल, तिथं पाहत असाल सर्वजण या गोष्टी. सो वी ऑल आर फॅमिलियर विथ दिस, कारण का आपण सर्वजण वापरतो या गोष्टी, त्यामुळे आपल्या सर्वांना ह्या माहित आहेत गोष्टी. टाइप्स, कोणकोणत्या टाइपची स्टेअर असतात? स्ट्रेट, फक्त एकच डायरेक्शन मध्ये स्टेअर पाहिलेत का? एकाच डायरेक्शन मध्ये. छोटा जो जिना असतो आपला एकाच डायरेक्शन मध्ये असतो. सर्क्युलर पाहिलेत की ना? असे सर्क्युलर उंच पाण्याच्या टाकीला कोणी पाहिले असतील बघा. सर्क्युलर उंच एखादी पाण्याची टाकी असेल तर सर्क्युलर, किंवा उंच पाण्याच्या टाकीला स्टीलचे पण वापरतो आपण जिना. आणि स्पायरल पण पाहिला असेल. सर्क्युलर ऑर स्पायरल ऑर डॉग लेग्ड दुसरे एक आहे कॉमन. अशा पद्धतीनं पायऱ्या असतात. इथं लँडिंग असतं, परत या डायरेक्शन आपण वरती येतो. म्हणजे ही जायची डायरेक्शन, ही यायची डायरेक्शन. असा पण पाहिलाय ना? याला डॉग लेग्ड म्हणतात. डॉग लेग्ड. का डॉग लेग्ड म्हणतो? तर ऍक्च्युली तो अशा पद्धतीचा असतो दिसताना. मग इथं अशा पायऱ्या असतात. परत तिथून अशा पायऱ्या असतात. मग हे दिसताना असा कुत्र्याचा पाय असाच असतो ना, डॉग लेग्ड. डॉग लेग अशा पद्धतीचाच असतो, म्हणून त्याला डॉग लेग्ड असं नाव आहे स्टेअरकेसला. स्पायरल, सर्क्युलर, स्ट्रेट किंवा डॉग लेग्ड, याला नाव आहे डॉग लेग्ड, की जो डॉगच्या लेग सारखाच दिसतो. आपण ज्यावेळी साइड व्ह्यू मधून पाहतो त्यावेळी तो डॉगच्या लेग सारखा दिसतो, म्हणून याला डॉग लेग्ड म्हणतात. सो दीज आर दी steps and stairs. Got it everyone? आलं का लक्षात सर्वांच्या? staircase. येस सर. Okay. So now here components of building are over. Components of buildings are over. Now types of structures. स्ट्रक्चरचे टाइप कुठले आहेत की जे आपण थोडेसे डिस्कस केलेत आता पाठीमागच? लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर आणि फ्रेम्ड स्ट्रक्चर, याचं थोडं डिस्कशन आपण केलं होतं. थोडंसं आता डिटेल मध्ये पाहू. लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर अँड फ्रेम्ड स्ट्रक्चर अँड कंपोजिट स्ट्रक्चर. तर लोड बेरिंग म्हणजे काय? तर भिंती लोड घेतात,
फ्रेम म्हणजे काय? स्लॅब बीम कॉलमचं स्ट्रक्चर असतं आणि वॉल काय म्हणून ऍक्ट होतात इथल्या ज्या वॉल असतात त्या काय म्हणून ऍक्ट होतात फ्रेम स्ट्रक्चर मधल्या? लोड घेतात का? सर नाही. नाही. लोड बेरिंग मधल्या वॉल लोड घेतात आणि इथल्या वॉल फ्रेम स्ट्रक्चर मधल्या काय म्हणून ऍक्ट होतात? पार्टिशन. पार्टिशन वॉल म्हणून फक्त ऍक्ट होत असतात फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये. फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणजे स्लॅब बीम कॉलमचं स्ट्रक्चर असतं, त्याला आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर असं म्हणतो. दिस इज दी फ्रेम्ड स्ट्रक्चर. आणि लोड बेरिंग म्हणजे डायरेक्ट या भिंतीवरती हा स्लॅब किंवा दुसरं कोणतंही छत, पत्रा असेल, अजून कोणतंही छत असेल तर याला आपण लोड बेरिंग म्हणतो आणि याला आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतो. आणि कंपोजिट म्हणजे काय तर ते पाहू आपण आता. फक्त लोड बेरिंग टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स, लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर, फ्रेम्ड स्ट्रक्चर आणि कंपोजिट स्ट्रक्चर. आता प्रत्येकाचं मिनिंग आपण बघूया. Load bearing structure. What is load bearing structure? In this case, the load of roof and floor are taken by the walls and finally transfer the same to the foundation below. काय load bearing structure म्हणजे काय? In this case, the load of roof. आता रूफ म्हणजे काय सांगितलं होतं आपण? टॉप मोस्ट पार्ट. टॉप मोस्ट जो हॉरिझॉन्टल पार्ट आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? रूफ. रूफ. अँड फ्लोअर. फ्लोअर कुठं असतात? मध्ये असतो. एखादा स्लॅब असेल तो फ्लोअर म्हणून ऍक्ट होतो आणि रूफ म्हणून पण ऍक्ट होतो. म्हणजे जर एकापेक्षा जास्त मजली बिल्डिंग असेल तर त्याच्यामध्ये फ्लोअर असतात, किंवा एकच मजली बिल्डिंग असेल तर सगळ्यात खालचा असेल तो काय असतो? फ्लोर. हा फ्लोअर एक मजली बिल्डिंग असेल तर. दोन मजली बिल्डिंग असेल तर फ्लोअर कोणकोणते झाले? हा एक, हा दोन. बरोबर आहे का? आणि हे काय झालं? आणि स्लॅब बघा. रूप झालं. हॅलो, हा कोण बोलतंय का? आवाज आला मला. बघा, ही दोन मजली बिल्डिंग आहे. आता याच्यामध्ये फ्लोअर कोणता आहे? हा फ्लोअर आहे की ज्याच्यावरती आपण वावरतो. हा काय आहे? हा पण फ्लोअरच आहे ना, की ज्याच्यावरती आपण मुवमेंट होणार आहे. आता हा काय आहे? टॉपचा आहे, याला आपण रूफ म्हणतो. टेरेस म्हणजे कंपोनंट तोच आहे पण त्याला नाव वेगळं आहे. कशामुळं? कंपोनंट तोच आहे पण नाव वेगळं आहे. कशामुळं? कशामुळे हो? फंक्शन. फंक्शन. रूफचं फंक्शन वेगळं आहे. रूफ हा टॉपमोस्ट पार्ट आहे. याच्यावरती कोण जाऊन राहणार आहे का मला सांगा? सिंपल आपण काही गोष्टीची चर्चा करू. रूफ आहे, याच्यावरती कोण जाऊन राहतं का वरती? नाही. नाही राहत. मग हे कशासाठी आहे म्हणलं होतं आपण? प्रोटेक्ट फ्रॉम प्रोटेक्शन. विंड, सन, रेन याच्यासाठी आहे. मग ह्याला ऍक्च्युली हा दिसताना फ्लोअरच दिसतो, स्लॅबच आहे. मग ह्याला फ्लोअर का म्हणायचं नाही तर तो टॉपमोस्ट आहे आणि त्याचं टॉपमोस्ट असल्यामुळे त्याचं फंक्शन काय आहे तर प्रोटेक्शन देणं फक्त, म्हणून रूफ म्हणलं त्याला. इथं आलो, इथं फ्लोअर का म्हणलं आपण त्याला? फ्लोअर हा असा इलेमेंट आहे, असा कंपोनेंट आहे की ज्या एरियावरती आपण वावरतो, ज्याच्यावरती आपण मुवमेंट होत असते आपली, ज्याच्यावरती आपण आपल्या घरातलं मटेरियल ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला आपण फ्लोअर म्हणतो. जेवढी मजली बिल्डिंग तेवढे फ्लोअर्स. बघा, जेवढी स्टोरीड बिल्डिंग 10 स्टोरीड असेल तर 10 फ्लोअर झाले. रूफ काय असणार आहे? रूफ किती असणार आहे? एकच असणार आहे की जे टॉपमोस्ट असेल. आलं लक्षात सर्वांच्या? कंपॅरिझन. फ्लोअर म्हणजे ज्या एरियावरती आपण मुवमेंट करतो
आणि रूफ म्हणजे ज्या एरिया जो एरिया की सगळ्यात टॉपचा एरिया असतो, फ्लोअरचाच भाग आपण म्हणतो, पण तो प्रोटेक्शन फ्रॉम सन, विंड, रेन याच्यासाठी असतो, तो सगळ्यात टॉपचा असतो. ओके, मग आता काय होतंय बघा लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये, इन दिस केस द लोड ऑफ रूफ अँड फ्लोअर, मग हा रूफ झाला आणि हा फ्लोअर झाला, आर टेकन बाय दी वॉल्स, म्हणजे या ज्या भिंती आहेत, या दोन्ही बाजूच्या ज्या भिंती आहेत, या भिंती काय करतात, लोड घेतात. कुणाचा लोड घेतात, रूफचा आणि फ्लोअरचा. अँड दे फायनली ट्रान्सफर सेम टू दी फाउंडेशन, आणि मग ते परत कुठे ट्रान्सफर करतात, फाउंडेशन वरती. आलं का लक्षात लोड बेरिंग स्ट्रक्चरचं मिनिंग?